नमस्कार. हेल्दी रेसिपी विथ प्रज्ञामध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण बाप्पाच्या प्रसादासाठी 10 मिनिटांमध्ये अगदी झटपट अशी नाचणीच्या पिठापासून मोदक बनवणार आहे. बाप्पाच्या प्रसादासाठी झटपट असे हे सुबक, आकर्षक, टेस्टी असे हे मोदक बनतात. चला तर मग करूया सुरुवात आजच्या रेसिपीला. इथे आपण 4 ते 5 काजूचे बारीक काप करून घेतलेले आहेत. 4 ते 5 पिस्त्याचेही काप करून घेतलेले आहेत. 1 चमचा तीळ घेतलेला आहे, अर्धा चमचा खसखस आणि थोडंसं जायफळ घेतलेलं आहे, किसून घेतलेलं आहे जायफळ. इलायची घेतलेला आहे, 4-5 इलायचीची बारीक पूड करून घेतलेला आहे. अर्धा कप किसलेला गूळ आणि 1 कप नाचणीचे पीठ घेतलेलं आहे. नाचणीचे 1 कप पिठासाठी आपण अर्धा कप गूळ वापरलेला आहे. कढईमध्ये 1 चमचा तूप घालून घेतलेला आहे. तूप गरम झाले की यामध्ये आपण काजूचे आणि पिस्त्याचे काप घालून छान असे फ्राय करून घेऊया. काजू आणि पिस्ता फ्राय करून घेताना मंद गॅसवरच फ्राय करून घ्यायचा, म्हणजे ते अगदी व्यवस्थित फ्राय होतात. त्याचबरोबर हे थोडेसे फ्राय झाले की यामध्ये आपण 1 चमचा तीळ आणि अर्धा चमचा खसखस आहे घेतलेली, ती छान अशी परतून घेऊया. खसखस आणि तीळ जास्त वेळ परतायचे नाही तर त्याचा रंग बदलू शकतो आणि टेस्ट बिघडू शकते. म्हणून हे घातल्यानंतर अगदी 10 ते 15 सेकंदच आपण हे हलवून घेतलं आणि लगेच यामध्ये आपण नाचणीचे पीठ घालून घेतलेलं आहे. नाचणीचं पीठ घातल्यानंतर ही लगेच आपण हे परतून घ्यायचं. मंद गॅसवरच ही सगळी प्रोसेस करायची आहे, कारण गॅसची फ्लेम वाढवली तर हे करपू शकतं आणि टेस्ट बिघडू शकते. नाचणीचं पीठ घातल्यानंतर हलक्याशा गाठी बनायला सुरुवात होतात, तर ह्या गाठी आपण उलटण्यानेच फोडून घ्यायच्या किंवा चमचाने फोडून घ्यायच्या. आता परत यामध्ये 1 चमचा तूप घालूया. तूप घातल्यानंतर परत एकदा हे छान असं मिक्स करून घ्यायचं तुपामध्ये. हे नाचणीचं पीठ आपण जोपर्यंत नाचणीच्या पिठाचा खमंग वास येत नाही तोपर्यंत मंद गॅसवरच परतून घ्यायचं. नाचणीचं पीठ परतून घेत असताना किंवा भाजून घेत असताना मंद गॅसवरच घ्यावे. तुम्ही बघू शकता जसजसं आपण हे परतायला सुरुवात करू तसतसं गाठीही बनायला सुरुवात होतात, पण या गाठी आपण चमचाने फोडून घ्यायच्या. नाचणीच्या पिठातील कच्चेपणा जाऊपर्यंत किंवा नाचणीच्या पिठाचा खमंग वास सुटेपर्यंत आपण हे नाचणीचे पीठ आहे ते मंद गॅसवर छान असं परतून घ्यायचं. इथे मी एकूण 4 चमचे तूप वापरलेलं आहे. तुपाचा वापर करताना थोडा तुपाचा वापर करावा. इथे मी परत 2 चमचे तूप वाढवलेलं आहे. परत तुपामध्ये छान असे मिक्स करून घेतलेलं आहे. तुपामध्ये मिक्स केल्यानंतर अशा पद्धतीनं पिठाला ओलावा येतो. अशा पद्धतीनं ओलावा आला की यामध्ये आपण गूळ घालणार आहे. इथे आपण 1 कप नाचणीच्या पिठासाठी अर्धा कप गूळ घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या गोडाच्या आवडीनुसार तुम्हाला कितपत गोड आवडतं त्यानुसार यामध्ये गुळाचे प्रमाण कमी जास्त करू शकता. पाव चमचा जायफळ पूड आणि अर्धा चमचा इलायची पावडर घालून छान असे मिक्स करून घेतलं. गूळ घातल्यानंतर पिठाला थोडासा ओलावा यायला सुरुवात होते. तुम्ही बघू शकता हे मिश्रण मी सतत हलवून घेतलेलं आहे. सतत हलवून घेऊन हे मिश्रण छान असं एकजीव करून घ्यायचं. अगदी 3 ते 4 मिनिटांमध्ये हे मिश्रण छान असं खमंग व्हायला सुरुवात होते. पिठाला छान असा वास यायला सुरुवात होते. पिठाला थोडासा आणखीन ओलावा हवा होता, म्हणून यामध्ये आपण थोडंसं पाणी मिक्स केलेलं आहे. पाण्याच्या ऐवजी तुम्ही गरम दुधाचाही वापर करू शकता. इथे पाणी घातल्यानंतर परत मिश्रण एकजीव करून घेतलं आणि परत 1 मिनिटभर आपण परतून घेतलं मंद गॅसवर. परतून घेतल्यानंतर हे मिश्रणाचा आपण गोळा करून बघायचा. अशा पद्धतीनं पिठाचा गोळा बनायला सुरुवात झाली की समजावे की आपले मोदकासाठी अगदी परफेक्ट नाचणीचे पीठ बनवून तयार झालेलं आहे. 2 ते 3 वेळा हातामध्ये पाणी घेऊन यामध्ये पाणी शिंपडून घेतलेलं आहे. पाणी घालताना हातामध्ये घेऊनच पाणी शिंपडून घ्यावे, म्हणजे सर्व बाजूनी पाणी व्यवस्थित लागते. तुम्ही बघू शकता इथे अगदी परफेक्ट असा गोळा बनत आहे. आता आपण मोदक बनवायला घेऊया. इथे एक मोदक बनवण्याचा साचा घेतलेला आहे. यामध्ये एकसारखे सुबक, आकर्षक असे मोदक बनतात. तर यामध्ये आपण थोडेसे पीठ घेऊया. या पिठाला उभट आकार देऊन हे पीठ आपण या मोदकाच्या साच्यामध्ये घालून प्रेस करून घेऊया. पीठ घातल्यानंतर छान असं प्रेस करून घ्यायचं, म्हणजे मोदकाला छान अशा सुबक, आकर्षक असा आकार येतो आणि पाकळ्याही छान दिसतात. तुम्ही बघू शकता इथे आपल्या मोदकाच्या तिन्ही साच्यामध्ये छान असे हे मिश्रण भरून झालेलं आहे, छान प्रेस करून झालेलं आहे. काजू, पिस्ता, खसखस, तीळ घातल्यामुळे अगदी चविष्ट हे मोदक बनतात आणि प्रसादामध्ये झटपट असे हे मोदक बनवून तयार होतात. आता आपण साच्यामधून मोदक काढून घेऊया. तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा आकर्षक इथे मोदक बनवून तयार झालेले आहेत. पाकळ्याही सुंदर आलेल्या आहेत. अगदी चविष्ट असे हे नाचणीच्या पिठाचे मोदक बनतात. अगदी चॉकलेटसारखी टेस्ट येते. खाताना तुम्हाला लक्षातही येणार नाही की हे नाचणीच्या पिठाचे मोदक आहेत. तुपामुळे याला खूप छान खमंगपणा आलेला आहे. इथे एक केळीच्या आकाराचं ताट आहे. या केळीच्या आकाराच्या ताटामध्ये हे मोदक काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने आपण बाकीचेही मोदक बनवून घेऊया. तुम्ही बघू शकता अशाच पद्धतीने इथे मी बाकीचेही सर्व मोदक बनवून घेतलेले आहेत आणि खूप सुंदर अशी इथे आपले सर्व मोदक बनवून तयार झालेले आहेत. आपण घेतलेल्या प्रमाणामध्ये 18 मोदक बनलेले आहेत. याचे प्रमाण साच्याच्या आकारानुसार कमी जास्त होऊ शकतं. अशा पद्धतीने बनवलेले मोदक खूप टेस्टी बनतात. अगदी चॉकलेटसारखी टेस्ट या मोदकाला येते. नक्की अशा पद्धतीने नाचणीच्या पिठाचे सुबक, आकर्षक मोदक घरी नक्की ट्राय करून बघा
आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटा अशा छान खमंग स्वादिष्ट हेल्दी रेसिपीसोबत.